केटीएन महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले हार्दिक स्वागत। आपण पाहत आहात केटीएन महाराष्ट्र न्यूज। काही ठळक बातमी। हातभट्टी दारूचे 2 अड्डे उद्ध्वस्त। हिवळणी पापळवाडी परिसरात माहूर पोलिसांची धडाकेबाज कारवाई। 650 लिटर दारू व रसायन नष्ट। ऑपरेशन फ्लॅश आउट अंतर्गत 2 आरोपींवर गुन्हे दाखल। माहूर प्रतिनिधी। तालुक्यातील मौजे हिवळणी पापळवाडी परिसरात अवैध हातभट्टी दारूमुळे निर्माण झालेली दहशत मोडून काढण्यासाठी माहूर पोलिसांनी धडाकेबाज कारवाई केली आहे। मास रेड अंतर्गत शनिवारी दिनांक 14 दुपारी 12 वाजेच्या सुमारास 2 वेगवेगळ्या ठिकाणी धाडी टाकून हातभट्टी दारूचे 2 अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले। या कारवाईत सुमारे 650 लिटर दारू व रसायन नष्ट करण्यात आले असून 2 आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या संकल्पनेतील ऑपरेशन फ्लॅश आउट सध्या संपूर्ण जिल्ह्यात राबवले जात आहे। याच मोहिमेअंतर्गत पोलीस अधीक्षक अविनाश कुमार, उपविभागीय पोलीस अधिकारी किरण कुमार भोंडवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक देविदास चोपडे यांनी अवैध व्यवसायांविरुद्ध मोहीम उघडली आहे। हिवळणी पापळवाडी परिसरात हातभट्टीची दारू तयार केली जात असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती। या माहितीच्या आधारे सपोनी संदीप अनेबोईनवाड व त्यांच्या पथकाने परिसरात 2 ठिकाणी धाडी टाकल्या। एका ठिकाणी 600 लिटर रसायन तर दुसऱ्या ठिकाणी 50 लिटर तयार दारू असा एकूण 650 लिटर मुद्देमाल जप्त करण्यात आला। जप्त केलेल्या मालाची एकूण किंमत 39,000 रुपये असून पोलिसांनी घटनास्थळीच हे रसायन व दारू नष्ट केली। या प्रकरणी 2 आरोपींविरुद्ध कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या धाडसी कारवाईत पोलीस उपनिरीक्षक पालसिंग ब्राह्मण, सपोनी संदीप अनेबोईनवाड, पोलीस हेड कॉन्स्टेबल गोपनवाड, मडावी, मोहुर्ले, सोनसळे, मामिलवाड तसेच होमगार्ड उमेश भगत, सलमान खान, चुगडे, गिनगुले व इतर कर्मचाऱ्यांनी मोलाची कामगिरी बजावली। माहूर पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे हिवळणी पापळवाडी परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून अवैध दारू विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत। संपादक किनवट टुडे न्यूज, किनवट, नांदेड। परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा केटीएन महाराष्ट्र न्यूज। चॅनल सबस्क्राइब करा, लाईक करा, पुढील ग्रुपवर शेअर करा।